आरोपीविरुद्ध दोषारोप सादर करण्याची आमची तजवीज आहे. पीसी दिली सर, आता जास्त बोलणं योग्य नाही, परंतु त्याची कलम लावलेली आहे आणि प्रथमदर्शनी तशी दिसली परिस्थिती होती आणि तपासामध्ये त्यांचे बरोबर केली. नाही, बॉडी 10 तारखेला किडनॅपिंग झालेली आहे आणि तक्रार रात्री 10 तारखेला आलेली आहे. आपल्याला 12 तारखे तलोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती. दिनांक 10/9 रोजी रात्री ती तक्रार आलेली होती. त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी मोटरसायकलचा शोध करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू असताना दिनांक 12/9/2024 रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तलोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे. घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तलोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि ते मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर प्रेत हा अल्पवयीन मुलीचा आहे. त्यानंतर त्या प्राथमिक दर्शनी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी 12 तारीख रात्रीपासून सकाळी 13पर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्याकामी तलोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प केले होते आणि त्या अनुषंगाने 13 तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही CCTV फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्यायसंहिता कलम 103 सेक्शन 103(1), सेक्शन 141, 144, 143, त्याचबरोबर 65(1), त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम 6(1) आणि 5J4 अशी कलमवाढ करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा स्वरूप बत्ता आणि अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीर्य घेता अक्कलकुवाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुगड IPS यांच्याकडे सदर तपास वर्ग करण्यात आला व जे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, त्याचबरोबर उपविभागाचे अक्कलकुवा पोलीस स्टेशन, तलोदा पोलीस स्टेशन, त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी जे पुढाकार दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोधबाबत घेतला त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आम्ही सर्व प्रकारे यामध्ये सबल पुरावे हस्तगत करून चार्जशीट दाखल करण्याची आमची पूर्ण तजवीज आहे. यामध्ये नक्की एक स्ट्रॉंग चार्जशीट जाईल अशी मी अपेक्षा करतो. या गुन्ह्यामध्ये एक गोष्टी समोर आलेली आहे की ज्या संशयिताला आम्ही ताब्यात घेतले संशयित या जे आरोपी या घटनेसाठी कारणभूती होता तो सदर अल्पवयीन मुलीचा नातेवाईक होता. तर गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे.